Audio Jungle. ज्ञानाचे तंत्र विकासाचे रुजलेले ज्याच्या श्वासातून जणू जिद्दीचे बीज संघर्षाचे. आदरणीय व्यासपीठ, हे जनता जनार्दना आमचा नवकल्पना सत्याचा ध्यास आहे. माणूस जोडण्याचा संकल्प आहे आणि सक्षम समाज घडवण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि याही पुढे राहणार आहे. त्याचबरोबर लोकनेते विलासराव देशमुख साहेब आणि माननीय किरीटबाबू बापूश्री म्हणजे वडील त्यांच्या मार्गदर्शनातून आज नवे उपक्रम राबवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. विशेष म्हणजे आज पूर्ण गाव डोळे करून पाहिलोय त्याचा लोकांच्या प्रगतीसाठी चालवलेले नेतृत्व हे वाढती बेरोजगारी आणि लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्याला वेळेत मजूर मिळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून व क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन व्हावं आणि जनतेला मनोरंजन व्हावं आणि विद्यार्थ्यांचं करिअर घडावं या उद्देशाने हा कार्यक्रम. आता महाराष्ट्र म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश म्हणजे लोकांच्या प्रगतीसाठी चालवले नेतृत्व हे 24 कार्यालयाच्या माध्यमातून विकासाच्या प्रगतीकडे जाणार आहे. शेतकरी एकूण 24 कार्यालय निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. एक शेतकरी मंच कार्यालय, शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळावा म्हणून हा कार्यालय निर्मिती करण्यात येणार आहे. दुसरे कार्यालय कामगार कार्यालय, कामगाराला काम मिळवून देण्यासाठी हे कामगार कार्यालय काम करणार आहे. स्वच्छता म्हणजे गावामध्ये स्वच्छता करण्यासाठी हा कार्यालय स्वच्छता कार्यालय, झाडे जगाव कार्यालय हे रोजगार निर्मिती साध्य करणार आहे. आज बघा तुम्ही राष्ट्रीय पातळीतून राज्य पातळीतून होणाऱ्या उत्पन्नातून ग्रामीण भागाचा विकास होऊ शकत नाही तेवढं सांगतो. कारण की गावातून गावचा विकास गावापासून व्हायला पाहिजे, गावात उत्पन्न सोर्स निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यातून आपल्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. चौथं कार्यालय क्रीडा कार्यालय आणि सांस्कृतिक कार्यालय हे क्रीडा कार्यालय सांस्कृतिक याच्यातून विद्यार्थ्यांना करिअर सुद्धा करता यावं या उद्देशाने हे कार्यालय निर्मिती केलेले आहे आणि लोकांचं मनोरंजन व्हावं या उद्देशाने हे कार्यालय निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. व्यापारी गावामध्ये व्यापाऱ्यांना होलसेल भावामध्ये माल मिळून द्यावा यासाठी हे कार्य करणार आहे. पत्रकार कार्यालय म्हणजे वृत्तपत्र कार्यालय, वृत्तपत्र कार्यालय गावाचा स्वतंत्र पेपर सुरू करण्याचा माझा मानस आहे. स्वतंत्र पेपर चालू करण्याचा मानस यामुळे काय होणार आहे की गावामध्ये पाणी हे लक्षात येणार आहे. दुसरी गोष्ट शासनाच्या ज्या काय योजना आहेत त्या शासनाच्या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना करणार आहे. त्याचबरोबर आज म्हणजे लोकांना ही 24 कार्यालय ठेवणारे आपले कार्यालय आहे. शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य म्हणजे आता आपण आरोग्य धोक्यात पडल्यानंतर हजारो लाखो करोड रुपये खर्च करतो आजारी पडल्यानंतर. त्याच्या अगोदर तर आपण महिन्यातून 4 वेळेस कार्यक्रम सर्वांनी मिळून केला तर आपलं आरोग्य आजारी पडणार नाही, आपलं आरोग्य आजारी पडणार नाही याचीही मी खात्री देतो. अनाथ अपंग झालेले आपल्या गावामध्ये अनाथ अपंग खूप आहेत, त्यांना आधार देण्यासाठी हे आपण अनाथ मदत कार्यालयाची लोकसभाकडून मदत करण्याचा हा प्रयत्न आहे. जयंती उत्सव कार्यालय सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून लोकांना महापुरुषांची विचारजयंती करून पोहोचवण्यासाठी अनाथ जयंती उत्सव कार्यालय स्थापन करण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर शासन योजना कार्यालय, लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संचार करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. शासन योजना कार्यालयाच्या माध्यमातून संपर्क आहे. आता बाहेर कोण आलं दुसऱ्या गाव तर कुणाचा संपर्क मिळत नसेल तर संपर्क कार्यालयाची निर्मिती केलेली आहे, म्हणजे संपर्क कार्यालय निर्माण केलेलं आहे. आता दळणवळणासाठी जसं लातूर जिल्ह्यामध्ये हे आहे ट्रान्सपोर्ट, त्या पद्धतीने गावामध्ये सुद्धा ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. नियोजन कार्यालय या 24 कार्यालयाचं नियोजन कार्यालय काम करणार आहे. विकास कार्यालयामध्ये रस्त्यांना नावं देणं, दुसरी गोष्ट विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करणं हे विकास कार्यालय करणार आहे. 20 म्हणजे आता इथून किल्ल्यातून पाठीवर जाण्यासाठी 20 रुपये खर्च करून आपण ते भरण्यासाठी जातो.
ती वाचवण्यासाठी आपल्या गावामध्ये ह्या भागात आपल्याला वीज मदत कार्यालय वीज भरणा केंद्र सुरू करण्याचा माझा मानस आहे. तेही उपाय न घेता फक्त महिला वर्गणीची थोडी काय असतात सगळ्या कार्यालयाची थोडी माहितीवर भार टाकण्यात आहे. तर वीज कार्यालय हे असं काम करणार आहे की गुन्हेगारी अगोदर दक्ष असणार आहे. म्हणजे कुठेही तुमच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये त्या अगोदर दक्ष असणार आहे. वाद होत असते त्या अगोदर दक्ष राहून त्याचं अडचण दूर करणार आहे. पाणी पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून आपण जर सगळ्यांनी मिळून विचार केला ग्रामपंचायत सहकार्य घेऊन टँकरने पाणी पुरवठा जर आपण टाकीला गेलो 10-25 टँकर जर रोखलो तर आठवड्याला पाणी मिळण्याची काहीच अडचण येणार नाही. धार्मिक कार्यालय सर्वधर्म समभावाची भावना जागृत करण्यासाठी धार्मिक कार्यालयाची निर्मिती केलेली आहे. कागदपत्र कार्यालय आठवड्यातून एक माणूस जाईल आपला सगळे कागदपत्राची निर्मिती करून कागदपत्र घेऊन तुम्हाला पोच करणार आहे. आपल्याचे 200 रुपयाचा प्रवास खर्च करणार आहे. निवडणुकीचा आढावा आपल्यासमोर मी आराखडा तुमच्या समोर ठेवतो. त्याचा तुम्ही निश्चितच विचार करून मला येणाऱ्या सर्वांनी मिळून वर्गणी स्वरूपात ह्या कार्यालयाची घेऊन मला सर्वांनी सहकार्य करावं ही आपल्याकडून नम्र विनंती करतो. आज गावचा विकास गावपातळीवर करत असताना एकूण 23 मंचाची स्थापना करत आहे. आणि विकास म्हणजे विकासाची व्याख्या तुमच्यासमोर 2 मिनिट व्यक्त करतो. 4 लोकांनी मिळून केलेला विकास म्हणजे विकास नव्हे, सर्वांनी मिळून टाकलेला एक पाऊल म्हणजे विकास होय. ही विकासाची व्याख्या आपण सर्वांनी पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. जाता एवढंच सांगेन मी आज अनेक वर्ष मराठी बाळकाला संघ असत्य उतरवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्याचा मला आनंद आहे, समाधान आहे. आणि तुमच्या सर्वांच्या गावच्या विकासाची लढाई याची साठवणी मी या ठिकाणी देतो. आणि मला सर्वांनी आज अपयशापासून यशापर्यंत, भावनेपासून सहकार्यापासून विकासापर्यंत नेण्याचा आपण सर्वांनी निर्माण केला. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला भविष्यात विकास करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय राहिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो.